श्रावण महिना आला की आता रोज काय भाजी बनवायचा हा मोठा प्रश्न पडतो. तर आज मी वांगी केली होती. त्यासाठी 1 टोमॅटो, 2 कांदे, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि हे शेंगदाण्याचं कूट मी करून ठेवलं आहे. तर इथे टोमॅटो कापून घेऊया. त्याच्यानंतर 2 कांदे बारीक चिरून घेऊया. हे तुम्ही बारीक चिरायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि वांगं इथे कट करून घ्या. ते व्यवस्थित साफ करून त्याच्यामध्ये 4 भाग करून घ्यायचे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये जो मसाला तयार करू तो भरूया. तर इथे मी थोड्या वेळ हे पाण्यात ठेवते, तोपर्यंत आपण हा मसाला तयार करून घेऊ. ते सगळं एकत्रित करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, तुम्हाला किती हवं त्यानुसार. मग लाल तिखट, हळद, धने पावडर वगैरे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे मी गरम मसालासुद्धा थोडासा ॲड केला आहे आणि मीठ चवीनुसार. आणि मग थोडंसंच पाणी वापरून आपण हे मिक्स करून घ्यायचं. तर आता आपण हे मसाला तयार आहे, तर वांग्यामध्ये भरून घेऊया. मसाला थोडा मी जास्त केला आहे, कारण की हा फोडणीसाठी आपण वापरायचा, म्हणजे छान ग्रेव्ही तयार होते. तर इथे आता तेलामध्ये आपण कढीपत्ता, जिरं, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि थोडासा कांदा परतवून घ्यायचा आणि मग हे जो मसाला आहे तो ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा. मसाला थोडासा परतवून घेतला की त्याच्यामध्ये वांगी टाकायची आणि मग वरती झाकण ठेवून त्यावरती 1 कप तरी पाणी तुम्ही ॲड करा आणि हे जर गरम झालं की 2 मिनटानंतर लगेच पाणी त्याच्यामध्ये टाकून द्या आणि हे मिक्स करून तुम्ही 15 ते 20 मिनटासाठी हे वाफवून घ्या. तर अशा प्रकारे वांग्याचा मसाला तयार आहे. भरलेला वांग्याचा मसाला रेडी.